तर नमस्कार, मी निरंजन स्वर्गे आणि टी ट्रेक ट्रॅव्हलमध्ये मी तुमचं स्वागत करतो ह्या नव्या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ कुठला असेल काही गेस करू शकाल का? मागे तुम्हाला एक बर्फाचा डोंगर दिसतोय का? आणि हे बघा माझी गाडी पूर्ण लोड आहे। मी माझीच पल्सर जी नेहमी वापरतो गेली 10 वर्ष ती पल्सर घेऊन आलोय। 2 बॅगा आणि वरती आणखी एक बॅग, असे 3 बॅगा मी घेऊन आलेलो आहे। आणि इतक्या बॅगा मी का आणलेल्या आहेत त्याचं कारण तुम्हाला सांगतो। तर आपली ट्रिप आहे स्पिती व्हॅलीची। स्पिती आहे हिमाचल प्रदेशमधली एक सुंदर नदी जी प्रत्येक 20 ते 30 किलोमीटरला स्वतःचं पूर्ण रूप बदलून टाकते। आणि ह्या स्पिती व्हॅलीच्या कुशीमध्ये ज्याप्रमाणे पूर्वीपासूनच नदीच्या कुशीत वेगवेगळ्या संस्कृती उदयाला आल्यात, तसंच स्पिती व्हॅलीमध्ये आपल्याला बौद्ध धर्मीय वेगवेगळ्या प्रकारच्या मॉनेस्ट्रीज, त्याप्रमाणे स्पिती व्हॅलीतले वेगवेगळी भूरूप आणि निसर्ग, आणि त्याचप्रमाणे जो राहिलेला उरलेला सुरलेला बर्फ आहे ना जून महिन्यातला, त्याच्यातला आपला प्रवास। बरं, एक अजून गोष्ट सांगायची आहे, हा प्रवास सोपा नाहीये जितका वाटतो तितका। लोकांना व्हिडिओ बघून वाटतं लय भारी आहे, पण असं नाहीये, कारण याच्यामध्ये तुमची पक्की वाट लागते। खरे रोड नाहीयेत, जिथं 50 किलोमीटरला तुम्हाला 5 ते 6 तास सुद्धा लागतात, इतके डेंजरस रोड इथं आहे। त्यामुळेच की काय, सगळे ॲडव्हेंचर प्रेमी स्पिती व्हॅलीमध्ये येतात आणि ही स्पिती व्हॅली एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करतात। माझे हा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन येतोय स्पेशली स्पिती व्हॅलीचा। आणि ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला साथ दिली आहे सुजित दादाने, त्यांनी सगळं लीड केलंय। सायल्या आहे, सायल्यासुद्धा नवीन व्हिडिओ स्टार्ट करतोय, त्याच्या चॅनलचं नाव मी तुम्हाला लवकरात लवकर सांगेल। पप्पे आहे ॲज युज्युअल। ह्या प्रवासाची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओत कळेल। दुसरी गोष्ट, तुम्ही हा व्हिडिओ बघून तुमचं प्लॅनिंग जर तुम्ही ऑफबीट करणार असाल तर नक्कीच करू शकाल। हा जवळपास 1400 किलोमीटरचा प्रवास आम्ही आमच्या 2 व्हीलरवर करतोय आणि ह्याची सगळी माहिती ह्या व्हिडिओतून देतोय। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। खूप धमाल, मजा, मस्ती, माहिती आणि सगळ्या गोष्टी याच्यात परिपूर्ण असणार आहे, तेही कमी बजेटमध्ये। तर व्हिडिओ बघायला विसरू नका। स्पिती व्हॅलीची तयारी आम्ही 3-4 महिने आधीच चालू केली। यात गाड्यांची व्यवस्थित सर्व्हिस करून घेणं असेल किंवा रिझर्वेशन करणं असेल। त्याचप्रमाणे ह्या गाड्या आम्हाला चंदीगडमध्ये हव्या होत्या, त्यामुळेच गती कुरिअरने आम्ही ह्या गाड्या पाठवल्या। एका गाडीसाठी 6000 असा आम्हाला खर्च आला। चला निघूयात सगळ्यात मोठ्या दौऱ्याला आपल्या टी ट्रेक ट्रॅव्हलच्या। मम्मी सोडायला आली, पप्पा सोडायला आले, नील्या राज्याभिषेक दिनाला चाललाय, त्यामुळं दरवर्षी तर त्याचं ठरलेलं असतं, त्यामुळे तो नाही येते। तर आता बघूयात आपला प्रवास कसा होतोय ते। तयारी भरपूर केलेली आहे, बघा बॅगा 1 2 3 4 आणि ती 5 या 5 बॅगा फक्त माझ्या आणि पप्प्याच्या आहेत। त्याच्यावरून कळेल की 15 दिवसाचा आपला कसा जबरी प्लॅन आहे। चला भेटूयात। आता पुणे स्टेशनला जायचं, तिथून पुढे बाकीच्या गोष्टी। पुणे स्टेशनहून पनवेल आणि पनवेलवरून पुन्हा संपर्क क्रांती एक्सप्रेसने चंदीगड असा आमचा प्रवास होणार होता। या प्रवासासाठी एकूण आम्हाला 4000 इतका खर्च झाला। पनवेलला पोहोचल्यानंतर लगेचच संपर्क क्रांती एक्सप्रेसमध्ये आम्ही बसलो आणि आमचा प्रवास चालू झाला। 5 तारखेला आम्ही चंदीगडला सकाळी 11 वाजता पोहोचलो। तर चंदीगडला एंट्री तर झालेली आपली आणि रिक्षा केलेली आहे। एका रिक्षाला 200 रुपये द्यायचे, ते आपल्याला गतीच्या ऑफिसला सोडणार। भारी आहे पण चंदीगड रेल्वे स्टेशन मस्त आहे, एकदम मोठेच्या मोठे आहे।
यहाँ भी हमारे पुणे से कुछ लोग आए हुए हैं, हाय करो। आप कहाँ जा रहे हो? हम भी जा रहे हैं शिमला स्पीति वैली। आप कहाँ जा रहे हो? अरे हम भी वही जा रहे हैं। हम आपको वहीं पर ही मिलेंगे। अभी रिक्षा से ही जा रहे हो? गतीच्या ऑफिसला पोहोचलो इथले आम्ही चंदीगड मधले आणि आता इथं गाड्या आमच्या काढतायत ते गाड्या काढून आम्ही आता लोड करेल आणि मग लोड करून आम्ही निघेल। मस्त लावली। तर आपल्या गाड्या आता पॅक झालेल्या आहेत। मी तात्पुरतं हेल्मेटही घातलंय, अजून गोप्रोचं सेटअप इथं लावायचं आपल्याला आणि निघायचंय। 1 वाजलेला आहे दुपारचा आणि आपल्याला आधी जेवण करायचंय। जेवण झाल्यानंतर मग आपण पुढं पूर्ण सगळा सेटअप करून शिमल्याकडे निघणार आहोत। तर गाड्या आपल्या रेडी झालेल्या आहेत। ती माझी गाडी आहे, भरपूर लावलंय काय काय, झेपते का नाही काय माहिती आता। त्यात तरी एक आणि आता आम्ही निघालोय शिमल्याकडे। एक 80 किलोमीटरचा प्रवास असेल। माझा पहिलाच मोटो व्लॉग म्हणता येईल याला, पहिल्यांदा ट्राय करतोय। समोर कॅमेराच्या बोलायची भरपूर सवय, पण कॅमेरा समोर ठेवून बोलायची सवय नाही आहे। कदाचित 1-2 शिव्याही येतील याच्यात, बघूयात। आणि अशा रीतीने आमचा प्रवास चालू झाला शिमल्याच्या दिशेने। आमचं पहिलं डेस्टिनेशन शिमलाच होतं। शिमल्याला आम्ही रात्री राहणार होतो आणि तिथूनच शिमल्याजवळील ठिकाणं पाहून पुढे मार्गस्थ होणार होतो। त्यामुळं इथेच सगळं सामान लोड करून आम्ही आता शिमल्याच्या दिशेने निघालो होतो आणि प्रवासाला सुरुवात होती न होती तोच लगेच अडथळे चालू। आमचं स्वागत केलंय जोरदार पावसाने, सगळे एकदम सगळं गोप्रो वगैरे सगळं आतमध्ये फुल पॅकिंग बिकिंग चालू आहे। आता सगळ्यांनी आपापले रेनकोट घातलेले आहेत आणि मी माझा रेनकोट घालतोय आणि पॅकून आता परत पावसामध्ये भिजत जायचंय। हिमाचलने आमचं असं स्वागत केलेलं आहे। आणि इथं पाववाला झालोय, पाववाला हा आता नाही काढूनच देणार नाही। हा ना, झालं एवढ्या गरमीत आलोय त्या चंदीगड मधून आणि इथं नुसता राडा आता। अचानकच पडलेल्या पावसामुळं आमची बरीच ताळमळ उडाली आणि त्यामुळंच शिमल्याला पोचायला आम्हाला रात्रीचे 10 वाजून गेले होते। शिमल्यामध्ये एका ठिकाणी हॉटेल पाहिलं आणि त्या ठिकाणीच आम्ही मुक्काम केला। रात्रीचं बाहेरून पार्सल जेवण मागवून जेवण केलं आणि दुसऱ्या दिवशीच्या तयारीसाठी दमलेल्या अवस्थेतच आम्ही झोपी गेलो। आणि उद्यापासून अशी परिस्थिती नसावी हीच इच्छा आहे। झोप लई आहे, गोळ्या खाल्ल्यात कारण बरं नाही वाटत आहे। भेटूया उद्या सकाळी। आले पावसात भिजल्यामुळे बूट भिजलेले आहेत, तर त्यासाठी एक जुगाड करायला लागणार आहे आपल्याला। तर आपण शूजचा एकच पेअर आणलेला आहे आणि आपल्याला तेच घालायचे। तर मी आता हे पाय आहेत ना असे याच्यात टाकणार, म्हणजे काय होईल सॉक्स ओला होणार नाही, थोडीशी थंडी वाजेल, पण नंतर गाडी चालवताना शूज वाळून जाईल अशा पद्धतीने। रात्री शिमलामध्ये आम्ही इथं ह्या समोरच्या हॉटेलमध्ये थांबलो होतो, अगदी खाली 5व्या मजल्यावर। गाड्या आता पुन्हा रेडी केलेल्या आहेत आणि आता आम्ही समोर जाणार आहे जाखू मंदिर जे आहे, म्हणजे हनुमानाचं जाखू या ठिकाणी। इथं तो मारुती दिसतोय, तिथं जायचं आपल्याला पहिलं। तर आपण मारुतीच्या मंदिरात पोहोचलेलो आहे आणि इथं आपल्याला लाकडी काम दिसतं, पूर्ण लाकडावर नक्षीकाम दिसतंय। तर इथं बघा मारुती सीतामातेला अंगठी देताना, त्यानंतर लंका दहन आहे, त्यानंतर ते वीरासनात बसलेले आहेत। इथं वरती पण आहेत पर्वत उचलताना, इथं राम सीतेसमोर आहेत, इथं पंचमुखी आहे आणि इथं राम सीतेला म्हणजे ते छाती फाडून दाखवतानाचं पण हे आहे। तर पूर्ण ह्याच्यात लाकडामध्ये कार्विंग केलेलं आहे हे सगळं, पूर्ण प्रवेशद्वाराचं लाकडी आहे। चप्पल ठेवायला पण एक वेगळी खोली आहे, कारण असं आहे की इथली माकडं, त्यामुळं एक वेगळी सेपरेट खोली फक्त चप्पल ठेवण्यासाठी आहे मंदिराच्या साईडला। हनुमान मंदिराच्या इथं आतमध्ये आपण व्हिडिओ काढू शकत नाही,
हे फार जुनं मंदिर आहे आणि इथं माकडं भरपूर प्रमाणात आहेत. 1837चा एक फोटो सुद्धा आम्ही इथं बघितला आणि हनुमानाचं एक जागृत देवस्थान आहे हे. आणि याच्याच मागच्या बाजूला आपण बघितली ती जी मारुतीची मोठी मूर्ती आहे ती पलीकडच्या बाजूला आहे, ती आता आपण बघूयात थोड्या वेळ. संजीवनी पर्वत आणताना इथे मारुती थांबले होते असं म्हणून इथे त्यांच्या पायांचं ठसा आहे. आणि आता ते बंद केलं का? तुम्ही बघितलंय का? हो, आम्ही आलो होतो 2017 मध्ये आलो होतो तेव्हा होतं. आता त्यांनी ते कव्हर केलंय. ओके. सुंदर मूर्ती. जवळ तिथं गेल्यानंतर तर आपण खूपच छोटं दिसतो. म्हणजे त्या गदेच्या अगदी इथं बघा ना माणसं केवढीची आहेत इथं. चला आता निघूयात. आता सुंदर असं दर्शन आणि इकडं खाली. तर आता आपण जाऊयात पुढं सराहनला, दुसरा स्टे आपला सायलाच. तर आता तुम्ही आलाय मॉल रोडला. हा तो मॉल रोड म्हणतात त्याला. आणि इथं सगळ्यात भारी ठिकाणं असतात, म्हणजे वेगवेगळी दुकानं आहेत. त्याच्यानंतर म्हणजे जे मेन मुख्य ठिकाण म्हणतो ना आपण, जायचं यायचं. कुफरी कहाँ से जाना है? कुफरी यही है ना? ये रोड आगे जाता है ना? कुफरी सराहन वगैरह सब वहाँ है ना? हाँ, कुफरी सराहन यहाँ से ना, स्पीति वैली के लिए ये रोड जाता है ना? ओके. तर आता आमचं दुसरं जे डेस्टिनेशन होतं ते होतं सरहान. मात्र सरहान आपल्या इथून जवळपास 150 ते 170 किलोमीटर होतं. त्यामुळे वाटेमध्ये कुफरी, त्यानंतर नारकंडा अशी बरीच ठिकाणं आपल्याला पाहायला मिळाली. आणि निसर्गाचा सुंदर असा आस्वाद घेत गाडी चालवत आम्ही सर्वप्रथम रामपूर जवळ गेलो. कारण रामपूरपासून सरहान अगदी 30 ते 40 किलोमीटर अंतरावर होतं. मात्र रात्री उशीर झाल्यामुळे आम्ही तिथं जेवण केलं. हाँ नहीं 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 ऐसे ही रुका था. ये नारकंडा है ना जी? यहाँ देखने के लिए कुछ है क्या? यहाँ देखने के लिए क्या है? हाँ हाँ क्या कहाँ है? सामने वो वहीं पे नीचे रोड पे एक अलग डाइवर्ट होके एक लेक है तानेजुपड़. हाँ क्या? उसी रोड पे. मतलब यहाँ से आगे ही जाना पड़ेगा ना? ओके ओके. आप यहाँ के लोकल हो क्या? ओके, थँक्यू. मिलके अच्छा लगा. तर नारकंडामध्ये पोहोचलोय आपण आता. आणि आपला नारकंडाला थांबायचं नाही, कारण आपला पुढं जायचं आपल्याला. कारण आपला जो डेस्टिनेशन आहे ते पुढं आहे, रामपूर आहे. तर रामपूरलाच जायचं आपल्याला. याच्यात जवळचं तर तेच आहे. तर आम्ही रामपूरला जाणार होतो खरं, पण रामपूरला काही सोय वाटली नाही. त्यामुळे आम्ही आता त्याच्यात थोडंसं पुढं आलो आहे. आणि इथं जेवण करून पुढं स्टे बहुतेक आपला सरहानला असेल. असं जेवण केलं सज्जनजीस कॅफेमध्ये आम्ही. आणि आता आपला 1 तासाभराचा प्रवास आहे. आपण सरहानलाच जाणार आहोत. जेवण तर झालेलं आहे, एकदम हलकं फुलकं मस्त जेवण. आणि आता सरहानला जायचं आहे, पण सरहानला थंडी असणार आहे, त्यामुळे प्रिपेअर राहा फक्त, आहे का नाही? सरांना सांगतो. हां, नाही तर सर हाणतील, आहे का नाही? हां, चला. आम्ही पोचलोय सरहानला. आणि इथं भीमकाली मंदिर आहे, एक दुर्गा मातेच्या शक्तिपीठांपैकी एक. ते आपण सकाळी बघणार आहोत. रात्रीचे 12 वाजलेत आणि आजचा प्रवास खूपच म्हणजे दमवणारा आणि भरपूर वेळ आम्ही गाडी चालवलेली आहे. तर बघूयात उद्या सकाळी थोडं लवकर निघून जर आपल्याला पटकन पुढचं डेस्टिनेशन गाठता आलं तर. कारण आजच्यासारखी पुन्हा दमछाक व्हायला नको, एवढंच. इथं एका ठिकाणी स्टेला थांबलोय आम्ही. जेवण तर मागाशीच केलं होतं आपण. तर उद्या भेटूयात सकाळी मस्त मंदिरामध्ये जाताना आवरून. चलो बाय, गुड नाईट. सरहानमधली सकाळ आमची अतिशय रम्य होती, कारण आता आम्हाला हिमालयाचं दर्शन व्हायला लागलं होतं. हिमालयाचा बर्फ आज आम्ही पहिल्यांदाच पाहत होतो, त्यामुळं मनामध्ये एक भारी उत्साह होता. आता आपल्याला बर्फ बघायला चालू झालंय ही भावना फारच वेगळी होती. या बर्फासाठी तर इतक्या लांब आलो होतो ना. आवरून लगेचच पप्याने मॅगी बनवली. मॅगीवर ताव मारला आणि तयारी केली पुढे निघण्याची भीमकाली मंदिराकडे. इतना घर बनाते हैं, इतना डेंजर बनाते हैं, ये लोगों को इतना डर नहीं लगता.
आदत हो गई। आदत मैं सो नहीं पाया। अच्छा हाँ वो डर लग रहा था, कब डर मैं रात लगता में गिर जाए, ये क्या हो जाए। सच्ची पूरा बेड पे घूम रहा था। चलो आपसे मिलकर बहुत अच्छा लगा। इथली मंदिरं म्हणजे एक वेगळाच प्रकार, कारण फक्त दगड आणि लाकडाचा वापर करून इथं खूप सुंदर मंदिरं बांधली जातात। मंदिरं बघताना सर्वप्रथम तर आपल्याला असं वाटत सुद्धा नाही की ही मंदिर असतील, असं वाटतं की हा जुना पुराणा कुठला तरी वाडाच आहे। अतिशय सुंदर रचना असते या मंदिरांची। हे आहे भीमकाली मंदिर। भीमकाली मंदिर एकूण 3 टप्प्यामध्ये विभागलं गेलंय। सर्वप्रथम जो टप्पा आहे त्याच्याच बाजूला एक महादेवाचं मंदिर सुद्धा आहे। त्याचप्रमाणे आतमधल्या बाजूस गेल्यानंतर आपल्याला पुन्हा एक टप्पा दिसून येतो। इथे भक्तांची राहण्याची व्यवस्था वगैरे केलेली आहे। या मंदिराच्या जवळील असलेलं हे जे महादेवाचं मंदिर आहे हे अतिशय सुंदर असून खूप प्राचीन आणि पुरातन वाटते, कारण याच्यावरचं कार्विंग तशा पद्धतीचं आहे। हे जे मंदिर आहे ना, हा 51 शक्तिपीठांपैकी एक आहे दुर्गा मातेच्या। आणि हे ह्यांचं राजवंश जो आहे बुशाहरचा राजवंश, म्हणजे शोणितपूर ह्याला म्हणायचे पहिले। सराहनला पहिलं शोणितपूर नाव होतं आणि त्याच्यात त्यांनी दिलं की भक्त प्रल्हाद जो आहे ना त्यांचा मुलगा राजा बळीराजाला नाही का वामन अवतार घेऊन त्याला जमिनीत हे केलं होतं, तर त्या बळीचा मुलगा वानासूर त्यांनी इथं राज्य केलं होतं। त्यानंतर मग कृष्णाचा मुलगा प्रद्युम्न त्यांनी पण इथं राज्य केलं। आणि हे जे पूर्ण मंदिर आहे तुम्ही बघू शकता, पूर्ण लाकडी ह्याच्यात बनवलेलं आहे। समर्थ मंदिर, नरसिंह मंदिर आहे, तसंच अजून मंदिरं पण आहेत तिथं। रघुनाथ मंदिर आहे आणि अजून एक पलीकडं मंदिर आहे, तर अशी काही मंदिर आहेत। आणि हे पूर्ण दगडी आहे आणि 5 मजली आहे तसं जर मंदिर म्हणायला गेलं तर। सुंदर मंदिर आहे। मंदिराबद्दल अजून काय माहिती असेल ना तर ती घेण्याचा आपण प्रयत्न करू। हे पण आहे। तर भीमकाली मंदिराच्या दुसऱ्या टप्प्यात जाताना आपल्याला जे प्रवेशद्वार लागतं त्याच्या दोन्ही बाजूला बैठक व्यवस्था आहे। किल्ल्यांसारखीच पहारेकऱ्यांची देवडी असते ना तशा पद्धतीची ही रचना आहे। तिथून पुढे आपण येतो दुसऱ्या टप्प्यामध्ये। इथे सुद्धा काही वास्तू आहेत, भक्तगणांसाठी राहण्यासाठी किंवा थांबण्यासाठीचा थोडासा भाग आहे। इथून पुढं आपण जातो पुन्हा एका प्रवेशद्वाराकडे, ज्या प्रवेशद्वाराच्या बाजूला वाघांचं शिल्प उभं केलेलं आहे। आणि या प्रवेशद्वारातून आत गेल्यानंतर आपल्याला पुन्हा वरती चढून मुख्य मंदिरामध्ये जाता येतं। मंदिराचा तिसरा टप्पा म्हणजेच मुख्य मंदिर। हे मंदिर अतिशय सुरक्षितरित्या जपलं गेलेलं आहे, त्यामुळे इथं तुम्हाला व्हिडिओ शूट करायला परवानगी आहे आणि तुम्हाला आलेल्या व्यक्तींची नोंदही करावी लागते। तर हे मंदिर फार पवित्र आहे आणि त्यामुळेच तुम्ही कॅमेरा वगैरे नेऊ शकत नाही, इथलं व्हिडिओ शूटिंग करू शकत नाही। त्यामुळे इथं लॉकर आहेत आणि ह्या लॉकरमध्ये आपल्याला आपले कॅमेरे, मौल्यवान वस्तू ठेवून जायचे आणि फक्त दर्शन घ्यायचं। समोर हे मंदिर आहे बघा, मुख्य मंदिर। तर मंदिर जरी आतनं बघता नाही आलं आपल्याला, आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता, तरी सुद्धा मंदिराची काही माहिती जी आपण घेतली ती सांगतो मी। तर खरं मुळात जुनं मंदिर आहे हे मातेचं, आणि नंतर ते तिथल्या राजांनी रेनोव्हेशन करून या बाजूला हलवलं। तर इथं जी वरच्या भागामध्ये माता ही बालिका स्वरूपात आहे, कन्या स्वरूपात आहे आणि खाली सती स्वरूपात आहे, आणि हे जुनं मंदिर आहे। आणि या बाजूला काळभैरवाचं मंदिर आहे, त्याच्या बाजूला आणखी तुम्हाला म्युझियम बघायला मिळेल। त्या म्युझियममध्ये जुन्या काळातल्या बऱ्याचशा वस्तू, शस्त्र, वाद्य असं बरंच काय काय। आणि मंदिर फार जुनं आहे, प्रद्युम्न राजाच्या काळातलं आहे आणि त्यांचं कुलदैवत आहे। अतिशय सुंदर मंदिर आहे। हे जे आहेत ना हे कुमारसेन गावातले, आपण येताना ते गाव लागलं। तर आपका नाम? मेरा नाम राजू। हाँ, तो आप यहाँ के लोकल है, मतलब वैसे बोल? लोकल तो लोकल ही हूँ। तो यहाँ ये पहाड़ है वो आगे कौन सा? वो श्रीखंड महादेव। श्रीखंड महादेव, मतलब यहाँ से कौन सा वो जो पूरा ऐसा बिल्कुल बीचों बीच है, ये श्रीखंड महादेव। कौन सा है वो? उस पे, बीच में उस पे वो अभी ढग आया है, ब्लैक दिख रहा है, ब्लैक जो दिख रहा है वो? हाँ वो श्रीखंड महादेव है। हाँ 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 हाँ, साइड बरोबर मंदिराच्या साइडला जो मंदिर नहीं है पत्थर का बना ना ये। हाँ हाँ लिंग 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 आहे, हा बरोबर वो लिंग आकार का है थोड़ा बरोबर। म्हणजे आपल्या ह्या इथून बरोबर दिसतंय म्हणजे जो इधर है ना, हाँ वो क्या नाम हाँ, राइट में श्रीखंड महादेव आए थे। ये है गणेश और पार्वती।
कौन से ही इस इस साइड? साइड हाँ हाँ। हल्का सा में हाँ जो टॉप में दिख रहा है वो वो श्रीखंड महादेव। श्रीखंड हाँ 7 आप गए हो 7 बार 7 बार। हाँ जी। कितना दिन लगता है? दिन तो 4 दिन लगता है। आप तो फिर ज्यादा टाइम लगाएंगे ना क्योंकि आपको आदत नहीं चलनी। आदत नहीं है यहाँ, अब तो मैं भी नहीं चल सकता यहाँ ना। सांस फूल मैं जाती गया है। था 2000 मजा आता है। मजा तो ऐसे ही आता है घूमने फिरने का मजा आता है बाकी क्या है हाँ ना। अपने एंजॉयमेंट ऊपर जाके कैसा? ऊपर तो ऐसा ना वहाँ पर लेकिन ये जब ट्रेक चालू करते हैं तो बर्फ रहती है क्या? वहाँ पर तो वहाँ था ही है बर्फ। मतलब वो पड़ी रहती है? ये करिए मतलब जुलाई में कर देंगे यात्रा शुरू। हाँ जुलाई में होती 16 है। जुलाई से हम पिछले साल कुछ सब यात्रा भी पड़ते हैं ना वहाँ पे खाने पीने की बस अच्छी होती है। हाँ आगे पीछे अब जैसे आज मत जाओ हाँ कुछ हो गया कोई आपको कोई संभालेगा नहीं बराबर। उसको आपको स्वास्थ्य सेवा मिलेगी बराबर है। बराबर मिलेगी। वहाँ सब मिलेगा यात्रा के दौरान सब मिलेगा। हाँ, यात्रा के दौरान जाओ आप सब सुविधा मिलेगी। रोया पण याला एक बार येणार करने ना. का मूड है। अभी महाराष्ट्र से आते हैं ना तो ये बहुत बहुत दूर लोग पड़ता आते हैं है। इसलिए। आते हैं ना। अभी ये एक बार हो गया ना, अगली बार तो करेंगे ही करेंगे। वो सेपरेट, वो उसके लिए खास उसके लिए आएंगे. कोई नहीं आपको आना बिल्कुल जाओ। इस यात्रा के लिए सेपरेट मतलब अभी हम स्पीति के लिए जा रहे हैं ना। उसकी जाने सरांना आल्यानंतर आवर्जून भेट देण्यासारखं हे मंदिर आहे, त्यामुळे नक्की द्या. आतला भाग जरी दाखवला नसला तरी तो तुम्ही स्वतःहून बघून जर एक्सप्लोर केला तर तुम्हाला आणखी मजा येईल, एवढं मात्र नक्की. खूप सुंदर मंदिर आहे, इतिहासही त्याचा तितकाच छान आहे, त्यामुळं नक्की भेट द्या. आता आपल्याला कुठं जायचं? चिटकुलला जायचं. 100-125 किलोमीटर. हो 100. सोपं नाही. सोपं करून टाकू. असे सुंदर नजारे आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. आता सरांपासून आपण चिटकुलला जाणार आहे आणि आता आपला जरी गाडीचा स्पीड स्लो असला तरी एकदा का आपण चांगल्या रस्त्याला लागलो की त्यानंतर आपण कंटिन्युअसली चिटकुलकडे मार्गस्थ होणार आहे. कारण 100-125 किलोमीटरचा हा पूर्ण प्रवास असणार आहे, त्यामुळं आपल्याला वेळेत पोचणं फार गरजेचं आहे. या गोष्टीचा पण विचार करावा लागणार आहे. शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. पुढे घे ना, पुढे घे की विचारू की बघू शकतो का? महाराज म्हणजे आपल्यासाठी कायमच प्रेरणास्थान. आपलं स्वराज्य निर्माण करताना त्यांनी परकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी ज्या ज्या नीती अवलंबल्या तशाच नीती आपलं आत्ताचं जे सैन्य आहे हे करत असतं. परकीय शत्रूंचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य कायम स्वरूपी लक्षात राहण्यासाठीच आर्मी अशा प्रकारच्या गोष्टी करत असते. आणि खूप छान वाटलं की हिमाचल प्रदेशातल्या एखाद्या कुठल्या तरी मिलिटरीच्या उंच अशा बेसवरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. एक महाराष्ट्रीय म्हणून अभिमान आहेच आणि एक हिंदू म्हणून सुद्धा खूप अभिमान वाटला. खूप छान वाटलं मला. रोड बघा. एक ट्रक गेल्यानंतर पूर्ण ब्लॉक होतोय. म्हणजे आता आपल्याला लक्षात येतं की इथून जाणं कसं आहे ते. जर समोरासमोर 2 ट्रक आले तर एका ट्रकला थोडंसं खाली उतरावंच लागेल आणि हिचं मोठी रिस्क आहे ह्या भागातली. त्या अचानक मराठीमध्ये काहीतरी कुजबुज ऐकू आली आणि गाडीला ब्रेक लावला. त्यांनीही आवाज दिला मला. गाडी बघून MH-12. महाराष्ट्रातलेच माझ्यासारखेच भाऊबंद होते माझे. बोला की भावांना. कुठले? नाशिक. मराठी. मी पुणे. पहिले गाडी नंबर. अरे तुमचं काय असं स्पितीच प्लॅन आहे? तर इथं चिटकुलच्या रोडला आपल्याला नाशिक मधले आपले काही भाऊ भेटलेत. नाव काय मित्रा? पाटील निशांत, गायकवाड प्रसाद, विपुल वाघ. माझं नाव निरंजन चोरगे, मी पुण्याचा आहे. आणि आता तुम्ही स्पितीला चाललाय. तुमचं पहिलंच आहे का? नाही, सेकंड टाइम आहे. तुम्हाला माहिती आहे सगळं. तसं काही ह्या गाडीला प्रॉब्लेम नाही ना? नाही. गाडी सर्व्हिसिंग वगैरे करून आणली आहे. म्हणजे मला ती भीती आहे जरा, पण काय माहिती आता. पण नेतो मी तशी, पळवतो भरपूर ठिकाणी. रस्ते भारी आता. हा रस्ते भारी आधीपेक्षा चांगले आहेत ना? हा, त्याच्यामुळे मग काय टेन्शन नाही. चला
हा को इथेही प्रचार का नाही ऍक्च्युली गडकरी माणूस वेगळा आहे, सरकारने फरक नाही पडत. पण चला भेटून भारी वाटलं, तुम्ही आवाज दिला. मला पहिलं वाटलं काय गाडीला काय प्रॉब्लेम झाला का काय. स्टेला चिटकुल, तुम्ही चिटकुलला देताय ना. यस चलो. हा एक काम कर ना, नंबर देऊन ठेव ना, जर चिटकुलला येत असेल तर भेटूयात की. तुम्ही जिथे सांगा तिथे सांग. हाय केलं मी व्हॉट्सअपला, नंबरही सेव्ह करून ठेवतो मी. निरंजन चोरगे. चॅनलचं नाव काय? टी ट्रेक ट्रॅव्हल. इथंच येते पुढं, येत असले तर या मस्त ड्रोन शॉट घेऊ. हा चला चला लगेच या की. काय नाही तुम्ही जाऊ द्या पुढे, रायडर आहे. बरं आले. ट्रॅव्हलिंग आणि ट्रेकिंग हे असं सेक्टर आहे ना की जिथं तुम्हाला मित्र बनवण्यासाठी कुठल्या वेगळ्या स्किलची गरज नाही लागत. या क्षेत्राची आवड असणारा प्रत्येक व्यक्ती तुमचा आपोआप मित्र होतो. पूर्वीच्या या माडगाडला रामराव समाधी इथं. हो, सतलज नदीच्या बाजूला. सतलज नदीच्या कडेला. तसं ते बसल खरं आहे ना का नाही बसणार, परत घासेल ना ते. इकडचं बघ सॉकेट कसं आहे. हा इकडे तुटलं ते रे, सॉकेटच तुटलं डायरेक्ट, डॉक्यात गेलं सॉकेट. बरं डॉक्यात घाल बघ बसत. अरे हे हेल्मेट म्हणून भारी आहे. गाडीवरती असं मागे लावलं होतं बरं का. तिथं पण तेच झालं होतं, मी आता बोलणारच होतो, पलतरच होती त्याची पण. मला सीन सिनरीचा काय संपना बाबा. ओ काय रे, काय प्लॅस्टिक आहे रे. शी, सगळीकडे माणसाने जाऊन प्रत्येक ठिकाणी घाण केली, प्रत्येक ठिकाणी. मला असं वाटलं होतं की या भागात तरी कमी असेल, पण कुठे ना कुठे तरी तुम्हाला आहे ना मानवनिर्मित घाण दिसून येते, म्हणजे येतेच. फक्त एक माणूस असा प्राणी आहे जो त्याच्या घाणीचं सगळं निशाण आहे तसं सोडून जातो. माझ्या मते इतर प्राणी मलमूत्र विष्ट विसर्जन आहे, ज्याशिवाय कुठली घाण करतही नसतील. आणि मेल्यानंतर त्यांचा मृतदेह, पण तो मृतदेह तसाही राहत नाही, म्हणजे तो ॲक्च्युली सडतो किंवा तो अगदी नाही म्हणलं तरी मग कावळे वगैरे खाऊन तरी टाकतात. पण हे जे माणसाचं तयार केलेलं जे आहे ना ते फार वाईट आहे, कारण हे कोणाच्या खाण्यालायकही नाही आहे आणि याच्यामुळं फार मोठं प्रदूषण होतं आहे. आणि ते इथं सुद्धा आहे ना, याचं वाईट वाटतं. म्हणजे मला पहिलं मगाशी आधी वाटलं की नाही आहे, पण जागोजागी मला कचरा दिसतोय आणि त्याचीच कुठेतरी खंत वाटते की आपण कचरा हे नसावं म्हणून किती प्रयत्न करतो. वाईट वाईट खूप वाईट. मग निसर्ग असा कोपतो आपल्यावर कधी कधी, आपण अशी बांधकामं करतो किंवा काय, असंच म्हणावं लागेल ना. अवघड आहे. एका गोष्टीचं फार भारी वाटतं की लोक आहे ना इथं घेऊन येतात, लय भारी भारी गाड्या घेऊन येत आहेत आणि अगदी भारी 350 CCच्याच गाड्या शक्यतो असतात लोकांच्या, किंवा थोड्या चांगल्या बेटर गाड्या असतात ॲडव्हेंचर रिलेटेड. पण आपली फासऱ्या गाडी बजाज पल्सर अशी आहे की ती कुठेही जाऊ शकते बाई. पण 150 CCचे तर ते लोक बघतात, अरे भाई ही गाडी का घेऊन आलेलं आहे, म्हणजे असं होतं. पण अभिमान आहे, म्हणजे आता गेले 10 वर्ष ही गाडी चालवतोय ना, तर कुठेतरी गाडीकडून मला तो रिस्पॉन्स मिळतो. म्हणजे की भाई ऑफ रोडिंग तसंही आपल्या इथं सह्याद्रीत आपण किरकोळ होतच आणि हे बाकीचं पण तर ते होतं. म्हणजे मागच्या वर्षीच मी कोकणाची राईड केली 1200 किलोमीटरची, ह्याच्यावर व्हिडिओ आहेत आपले यूट्यूबला. तर त्यामुळे एक कॉन्फिडन्स बिल्ट झाला की भाई मी हिला इथं घेऊन येऊ शकतो का, आणि तो मी प्रयत्न केला आणि मी हिला घेऊन आलो. ठीक आहे, मी चंदीगडवरनं आणली आहे, पण तरी तसंही इथनं 1200 किलोमीटरचा तो प्रवास असणारच आहे, म्हणजे ते झालंच. कुठं का होईना, म्हणजे हे सगळं ही गाडी मला साथ देते म्हणूनच होतंय. मागं लँडस्लाईड बघा कसलं डेंजर आहे वरती. गाडीने साथ देणं गरजेचं आहे. गाडी आत्तापर्यंत तर साथ देत आली आहे आणि पुढे देत राहील याची अपेक्षा आहे मला.
असे लोकांना थांबून ठेवलं जातं ह्या पासवरून, कारण इथं भूस्खलन झाल्यामुळं, लँडस्लाईड झाल्यामुळं प्रॉब्लेम आहे. मग त्यामुळे इथं थांबून मग एक साईडने ट्रॅफिक क्लिअर केलं जातं. अशी एक सुंदर व्यवस्था इथं केली जाते, कारण तुम्हाला रोजच्या ह्याच्यामध्ये काही त्रास नाही झाला पाहिजे. पुढे रोड मात्र हा खूप सुंदर आहे. समोर उंच उंच डोंगर आहेत, अगदी पार माझ्या डोक्याच्या वरती लोकांची घरं आहेत. अजून काय हवं आहे म्हणजे चिटकुलला जायच्या आधी आम्हाला असा सुंदर पूल मिळाल्यानंतर त्याच्या काठी जर आम्हाला चहा बनवता येत असेल तर आम्ही ही संधी सोडू का, काय वाटतं तुम्हाला? तर ही संधी आम्ही सोडली नाही आणि मस्त चहाचा आस्वाद घेतला ह्या नदीच्या काठ्याला आणि मगच आम्हाला चहा पिऊन पुढे निघायचं होतं, कारण प्रवास बराच मोठा होता. तर मस्त गरमागरम चहा पाप्याने केलेला, क्या बात आहे. कसा आहे पप्या? लय भारी केला. आलं पण टाकलं होतं चीज, म्हणजे काय चहाला आलं पाहिजे. अशा गाड्या ॲडजस्ट करायला लागतात आपल्याला छोट्या रोडला. एक गाडी आल्यानंतर दुसऱ्याने थांबावंच लागतं. एवढाच रोड आहे, अंधारात काय दिसतंय माहीत नाही, पण गाडीने थांबणं गरजेचं आहे, नाहीतर मोठा अनर्थ होईल. कारण रोड फक्त एका 4 व्हीलर जाईल एवढाच आहे. थोडंसं ॲडजस्ट करावं लागतं. 2 4 व्हीलर असतील तर कामच पीठ, खूप अवघड होऊन जातं. पण आता इथल्या लोकांना याची सवय आहे, त्यामुळं आपल्यासारख्याने तर व्यवस्थित विचार करूनच इथनं गाडी चालवायची, तेवढं मात्र नक्की. डेडलीस्ट रोड आहे हा सुद्धा, चिटकुलला जाणारा. डेंजरस आहे. अंधारात काही दिसत नसलं तरी काही फुटेज मात्र मी मुद्दामून किंवा बोलतोय, कारण आपल्याला त्याची जाणीव होतीये. स्पिती व्हॅलीच्या सर्किटचा विचार करता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की समोर दिसणारा जो करछम डॅम आहे याच्याच उजव्या बाजूला आपल्याला सांगला आणि चिटकुलसाठी जावं लागतं. म्हणजेच सांगला आणि चिटकुल पाहिल्यानंतर आपल्याला पुन्हा या धरणाजवळ येऊनच डाव्या बाजूला असलेल्या रेकॉंग पिओ या बाजूला जावंच लागतं. इथून चिटकुल जवळपास 30 ते 40 किलोमीटर आणखी होतं आणि रात्रीचा उशीरही झाला होता. त्यामुळेच आम्ही ठरवलं की आम्ही सांगलामध्ये मुक्काम करू. आपण इथल्या कुत्र्यांना मार्गदर्शन करताना मराठीत केवढी ती पाप्या मराठीत बोल बरं, कळते का त्यांना? अरे चावते. लेग पीस पाप्याचा लेग पीस धरला होता. बरं तिकडे पाप्याचा लेग पीस धरला होता त्यांनी. अरे हाड मानल्यावर कळते त्यांना, मराठीत पण हाड, हिंदी पण हाड. हाय कळतंय. इकडं आहे अंडा करी आणि इकडं आहे बटर चिकन. सुप्रभात मित्रांनो. तर आज आहे आपल्या प्रवासाचा दिवस 5वा. आज आहे 8 तारीख आणि आज आम्ही आहोत इथे सांगलामध्ये. चिटकुलमध्ये रात्री जायचा प्लॅन आमचा कॅन्सल झाला, त्यामुळे आम्ही सांगलामध्ये थांबलो आणि आता चिटकुलमध्ये जाऊन ज्या गोष्टी आहेत त्या एक्सप्लोअर करायच्यात आपल्याला. आवरून सगळ्यांचं झालेलं आहे आणि मागेच बर्फाची सगळी शिखरं आपल्याला दिसतात, म्हणजे डायरेक्ट समोरासमोर येतात. एक मिनिट.
दिसतील का रे? अरे बाहेरून लय भारी दिसतात. इकडे ये. अहो खाली गार लागते रे पाहायला. याच्या पण बर्फ आहे बघ. अरे हा माउंट एव्हरेस्टच वाटतंय रे. आता अक्का पण आहे. हा विशेष खोला, त्यामुळे एवढी थंडी वाजत होती रात्री. पण बरं झालं चला, म्हणजे कळलं तरी ना. रात्री टेम्परेचर होतं 60 डिग्री पर्यंत होतं. होय एवढं कमी झालेलं. 60 डिग्रीवर मजा आली. मस्त आहे हो का. आणि त्याच साईडला आपल्याला जायचंय आता, चिटकुलला जायचंय. त्यामुळे मजा येणार आहे अजून, आहे का नाही? चल एकदम चला आवरू पटकन. आणि अशा रीतीने पुणे ते सांगला इतका आमचा प्रवास पूर्ण झाला होता. आणि तिथून पुढे आता पुढच्या भागात तुम्हाला बघायला मिळेलच आम्ही काय धमाल आणि मस्ती करते. तर पुढचा भाग बघायला विसरू नका. धन्यवाद.